नमस्कार सर्वांना, माझा चॅनल युमिट्स वर आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट और प्रायव्हेट एमबीबीएस ची कॉलेज वाइज राउंड 1 ची काय क्लोजिंग कट ऑफ आहे मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक कॉलेजची कॅटेगरी वाइज काय क्लोजिंग कट ऑफ आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे। सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला आपण महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज पण म्हणतात। सेमी गव्हर्नमेंट म्हणजे की कॅटेगरी वाइज फीस कन्सेशन असतं ना, तरी आपण प्रायव्हेट कॉलेजला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पण म्हणतात। ठीक आहे। टोटल महाराष्ट्रामध्ये 23 प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे। ठीक आहे। आणि 23 मध्ये 1 कॉलेज मुस्लिम मायनॉरिटी आहे आणि 1 कॉलेज मध्ये कॅटेगरी वाइज फीस कन्सेशन नाहीये। त्याचं नाव वेदांत मेडिकल कॉलेज आहे आणि 21 कॉलेज जो आहे सेमी गव्हर्नमेंटचे त्यामध्ये कॅटेगरी वाइज फीस कन्सेशन आहे। ठीक आहे। मी ऑलरेडी गव्हर्नमेंट एमबीबीएस ची कॉलेज वाइज काय कट ऑफ आहे महाराष्ट्रातील त्याचा व्हिडिओ मी टाकला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट बीडीएस ची काय कट ऑफ आहे कॅटेगरी वाइज कॉलेज वाइज आणि सेमी गव्हर्नमेंट बीडीएस ची काय कट ऑफ आहे कॅटेगरी वाइज कॉलेज वाइज आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस ची कॉलेज वाइज फी स्ट्रक्चर काय आहे आणि सेमी गव्हर्नमेंट बीडीएस ची कॉलेज वाइज फी स्ट्रक्चर काय त्याचा पण व्हिडिओ येतील। ठीक आहे। तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा। तुम्हाला महाराष्ट्र नीट काउन्सिलिंग 2025 चे संपूर्ण माहिती आमच्या चॅनल युमिट्स वर मोफत मिळेल। प्रत्येक कॅटेगरीच्या समोर तुम्ही 2 कॉलम बघू शकता। इकडे फर्स्ट कॉलम मध्ये राउंड 1 ची क्लोजिंग एसएमएल रँक दिलेली आहे आणि सेकंड कॉलम मध्ये राउंड 1 ची क्लोजिंग ऑल इंडिया रँक दिलेली आहे। ठीक आहे। मी माझा इंट्रोडक्शन देतो। माझं नाव डॉक्टर योगेश कुमार आहे। आय एम एमबीबीएस इंटरनेट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव। ठीक आहे। आता आपण प्रत्येक कॉलेजची एक एक करून कट ऑफ पाहूया आणि एक एक कॉलेजची कट ऑफ नंबर सांगणार शक्य नाहीये, तुम्ही स्क्रीनशॉट घेत जा। ठीक आहे। तो फर्स्ट कॉलेज जो आहे तो आहे केजे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस कोटा नसतं, पण एक एक्स्ट्रा कोटा असतात त्याला म्हणतात इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा, त्यामध्ये फीस ट्रिपल असतं। ठीक आहे। त्याचा पण कट ऑफ मी दिलेली आहे। ठीक आहे, स्लाइड मध्ये तो तुम्ही कट ऑफ बघू शकता। केजे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबईची। ठीक आहे। ओपन इन्स्टिट्यूशनल कोटा ओबीसी एससी आणि एसटी ची स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही। नेक्स्ट एससीबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीसी बी कट ऑफ तुम्ही बघू शकता केजे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबईची। ठीक आहे। नेक्स्ट कॉलेज आहे एबी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे। हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता। ओपन इन्स्टिट्यूशनल कोटा ओबीसी एससी आणि एसटी ची। ठीक आहे। आणि एससीबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी एनटीडीसी कट ऑफ पण तुम्ही बघू शकता एबी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणेची। ठीक आहे। नेक्स्ट कॉलेज आहे प्रेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई। हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता। ओपन इन्स्टिट्यूशनल कोटा ओबीसी एससी आणि एसटी ची आणि एससीबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीसी पण तुम्ही बघू शकता। ठीक आहे। नेक्स्ट कॉलेज आहे श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स छत्रपती संभाजीनगर। हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता। ओपन इन्स्टिट्यूशनल कोटा ओबीसी एससी आणि एसटीसी आणि एससीबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी ची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता। एनटीडी मध्ये अलॉटमेंट नाही झालं आहे। ठीक आहे। नेक्स्ट कॉलेज आहे एसकेएन मेडिकल कॉलेज पुणे। हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता। ओपन इन्स्टिट्यूशनल कोटा ओबीसी एससी आणि एसटीसी आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर ना तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। ठीक आहे। मी तुम्हाला रिप्लाय देईल। ठीक आहे, रिप्लाय देईल। ठीक आहे। आणि एससीबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी एनटीडीसी कट ऑफ पण तुम्ही बघू शकता एसकेएन मेडिकल कॉलेज पुणेची। ठीक आहे। स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही। नेक्स्ट कॉलेज आहे डॉक्टर व्हीपी मेडिकल कॉलेज नाशिक। हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता। ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटी ची आणि एससीबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडी ची बी कट ऑफ तुम्ही बघू शकता। स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही। ठीक आहे। नेक्स्ट कॉलेज आहे मायमड मेडिकल कॉलेज पुणे। हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता। ओपन इन्स्टिट्यूशनल कोटा ओबीसी एससी आणि एसटी ची आणि एससीबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडी ची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता मायमड पुणेची। ठीक आहे। स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही। नेक्स्ट कॉलेज आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव।
हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन इन्स्टिट्यूशनल कोटा ओबीसी एससी आणि एसटीसी आणि एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीसी कट ऑफ पण तुम्ही बघू शकता डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावची. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज आहे MIMSR मेडिकल कॉलेज लातूर. हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन इन्स्टिट्यूशनल कोटा ओबीसी एससी आणि एसटीसी. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. आणि एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीसी कट ऑफ पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज आहे अश्वनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर. हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीसी आणि तुम्ही एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीसी पण बघू शकता. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. नेक्स्ट कॉलेज आहे एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज नागपूर. हा कॉलेजचे कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन इन्स्टिट्यूशनल कोटा ओबीसी एससी आणि एसटीसी. ठीक आहे. आणि एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीसी कट ऑफ पण तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. नेक्स्ट कॉलेज आहे डॉक्टर पीडीएमसी अमरावती. हा कॉलेजचे कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीची आणि एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीसी कट ऑफ पण तुम्ही बघू शकता हा कॉलेजमध्ये. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. नेक्स्ट कॉलेज आहे डॉक्टर बीबीपीएफ मेडिकल कॉलेज नगर. ठीक आहे. अहिल्यानगर मध्ये आहे कॉलेज. हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीसी. ठीक आहे. आणि एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीसी कट ऑफ पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. नेक्स्ट कॉलेज आहे एसीपीएम मेडिकल कॉलेज धुळे. हा कॉलेजचे कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीसी आणि एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीसी कट ऑफ पण तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. नेक्स्ट कॉलेज आहे एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नाशिक. हा कॉलेजचे कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीसी आणि तुम्ही एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीची कट ऑफ पण बघू शकता. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. ठीक आहे. आणि गाईज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज आहे व्हीकेएल वालावलकर मेडिकल कॉलेज रत्नागिरी. हा कॉलेजचे कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीची आणि एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. नेक्स्ट कॉलेज आहे डॉक्टर आरगोडे मेडिकल कॉलेज अमरावती. हा कॉलेजचे कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीसी आणि एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीची पण बघू शकता तुम्ही. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. नेक्स्ट कॉलेज आहे डीएनवाय तसगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कर्जत. हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीसी आणि एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी एनटीडीसी पण तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. नेक्स्ट कॉलेज आहे पीआयएमएस सांगली. हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीसी. ठीक आहे. आणि एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. नेक्स्ट कॉलेज आहे परभणी मेडिकल कॉलेज परभणी. हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीसी. नेक्स्ट एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडी मध्ये काय कट ऑफ आहे ते पण तुम्ही बघू शकता इकडे. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज आहे एसएसपीएम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. हा कॉलेजची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीची आणि तुम्ही एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडीची कट ऑफ पण बघू शकता हा व्हिडिओमध्ये. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. नेक्स्ट कॉलेज आहे IIMSR जालना. हा जो कॉलेज आहे तो मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे. फक्त दोनच कॅटेगरी आहे ह्या कॉलेजमध्ये, एक ओपन आणि एक आयक्यू. आयक्यू म्हणजे मॅनेजमेंट कोटा. तुम्ही कट ऑफ बघू शकता आणि स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. नेक्स्ट कॉलेज जो आहे वो आहे मेडिकल वेदांता मेडिकल कॉलेज पालघर. हा कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज फीस कन्सेशन नसतं. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही कट ऑफ बघू शकता हा कॉलेजची ओपन आयक्यू ओबीसी एससी आणि एसटीसी. स्क्रीनशॉट घेत जा तुम्ही. आणि एसईबीसी व्हीजे एनटीबी एनटीसी आणि एनटीडी ची कट ऑफ पण तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट घेत जा. तो हा व्हिडिओ झाला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट बीडीएससी कॉलेज वाईज कट ऑफ
सेमी गव्हर्नमेंट बीडीएससी कॉलेज वाईज कट ऑफ, नंतर सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएससी कॉलेज वाईज फी स्ट्रक्चर आणि सेमी गव्हर्नमेंट बीडीएससी कॉलेज वाईज फी स्ट्रक्चरची व्हिडिओ येईल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, थँक्यू.